Hello, all the English peoples. I think you have completed your homeworks and you have done all the things goodly, and now you are learning best English. May I know your progress in English? Okay. Today we are going to see about the adjective, that is the विशेषण. नामाविषयी किंवा सर्वनामाविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या किंवा त्याचे वर्णन करणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. नाम जे असतं, नाउन जे असतं, त्याच्याविषयी जे अधिक माहिती सांगितली जाते त्याला म्हणतात विशेषण. ॲडजेक्टिव्ज गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट द नाउन ऑर प्रोनाउन. ओके, ॲडजेक्टिव्ज म्हणजे काय? जे विशेष माहिती सांगतं. कशाविषयी? नाउन किंवा प्रोनाउन विषयी. सो ॲडजेक्टिव्ज म्हणजे काय? तर ॲडजेक्टिव्ह हा नामाचा आकार, गुणविशेष, प्रमाण, रंग, उपयोग, संख्या इत्यादींविषयी अधिक माहिती देतात किंवा त्याचे वर्णन करतात. फॉर एक्झाम्पल, क्लेव्हर बॉय, हुशार मुलगा. मुलगा हे काय आहे? नाम आहे. आणि क्लेव्हर हे काय? त्याचं विशेषण आहे. राऊंड टेबल. राऊंड टेबल म्हणजे काय? तर गोल टेबल. टेबल कसा आहे? राऊंड आहे, एक्सेट्रा. अ राऊंड टेबल, अ स्क्वेअर पेपर. दिस गिव्ज इन्फॉर्मेशन अबाउट द शेप ऑफ द थिंग्स. याच्यामध्ये आपल्याला कसं कळतं? शेप कळतो. टेबल, टेबल कसा आहे? राऊंड आहे, स्क्वेअर आहे, रेक्टँगल, हे सगळे आपल्याला शेप्स कळतात. म्हणजेच काय होतं? विशेष माहिती मिळते आपल्याला नामाविषयी. यामध्ये आकाराविषयी विशेष माहिती मिळते. अ ह्यूज बिल्डिंग, अ स्मॉल बस, अ लॉंग रोड, यामध्ये प्रमाणाविषयी माहिती मिळते. ह्यूज बिल्डिंग म्हणजे मोठी बिल्डिंग आहे. अ स्मॉल बस म्हणजे छोटीशी बस आहे. अ लॉंग रोड म्हणजे लांबच लांब रस्ता आहे. याच्यामध्ये आपल्याला कशाविषयी माहिती मिळतं? प्रमाणाविषयी माहिती मिळतं. अ व्हाईट पेपर, अ ब्लॅक स्पॉट, ग्रीन लीव्ज. दिस डिफाईन्स कलर ऑफ द थिंग्स. याच्यामध्ये आपल्याला रंगाविषयी माहिती मिळते. अ वाईज किंग, करेजियस पर्सन, ब्युटिफुल फ्लावर्स. करेजियस पर्सन, ब्युटिफुल फ्लावर्स, काइंड वुमन, याच्यामध्ये गुण सांगितलेले की एखादी व्यक्ती कशी आहे. इट गिव्ज इन्फॉर्मेशन अबाउट द ह्युमन नेचर. कधी कधी आपण एखाद्या नाऊनचे वर्णन करण्याकरता 2 किंवा 3 ॲडजेक्टिव्हचा सुद्धा वापर करतो. त्यावेळी अर्थानुसार त्याचा क्रम ठरवावा लागतो. पहा, कधी कधी आपण काय करतो? एक ॲडजेक्टिव्ह वापरत नाही, आपण जास्तीत जास्त ॲडजेक्टिव्ह वापरतो. मग त्याचं काय सांगितलेलं आहे, आधी काय वर्णन करायचं ते सांगायचं असतं. त्याचा एक नियम आहे पहा. त्यावेळी अर्थानुसार त्याचा क्रम लावावा लागतो. एखाद्या गोष्टीवर स्वतःचे मत किंवा विचार व्यक्त करणारे ॲडजेक्टिव्ह बऱ्याच वेळा आधी वापरतात. माझं काय मत आहे याला आधी प्रेफरन्स दिला जातो, नंतर बाकीचे ॲडजेक्टिव्ह वापरले जातात. फॉर एक्झाम्पल पहा, साईज, एज, शेप, कलर, ओरिजिन, मटेरियल यूज और पर्पज, हे सगळं आपल्याला त्या ॲडजेक्टिव्हमध्ये कळत राहतं. फॉर एक्झाम्पल पहा, अ नाईस स्मॉल पपी. स्मॉल पपी, पपी कसा आहे? छोटा, पण तो कसा आहे? अजून जास्त सुंदर आहे. हे माझं मत आहे. त्यामुळे नाईस स्मॉल पपी. अ स्ट्रॉंग बिग यंग मॅन, अ बिग ग्रीन सॅटिन कर्टन, अ नॉइझी ओल्ड पंपिंग मशीन. हे सगळं काय आहे? शेवटचे जे शब्द दिले ते नाऊन आहेत आणि नाऊन विषयी विशेष माहिती सांगणारे जे ॲडजेक्टिव्ज आहेत ते आधी दिलेले आहेत. आता कंपॅरिझन ऑफ ॲडजेक्टिव्ज. कसं कम्पेअर करायचं बरं ॲडजेक्टिव्हला? विशेषणांचा च्या पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह अशा 3 डिग्रीज असतात. हे तुम्ही शिकलेलं असाल, पहा, तुम्हाला आठवत असेल. पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. गुड, बेटर, बेस्ट, इफ यू रिमेंबर. मूळ विशेषण वापरून पॉझिटिव्ह डिग्री व्यक्त होते, जसं आहे तसं. त्याच्यानंतर कंपॅरिझन करायचं त्याच्यामध्ये. त्याच्यासाठी ER हा प्रत्यय लागतो. त्याच्यानंतर सुपरलेटिव्ह डिग्री, याच्यासाठी EST हा प्रत्यय लागतो. काही विशेषणे लांबच लांब असतात, तेव्हा कंपॅरेटिव्ह व सुपरलेटिव्ह डिग्री करताना त्याच्या मागे अनुक्रमे मोर किंवा मोस्ट हा शब्द लावला जातो. ओके, आता कंपॅरेटिव्ह डिग्री पहा. कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्रीची रूपे कोणत्या प्रकारे होतात याविषयी काही नियम असतात. फॉर एक्झाम्पल पहा, कधी लावायचं ER आणि EST? तर पहिलं ER आणि EST प्रत्यय लावून काही शब्द बनतात. त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्रीज आहेत. क्लेव्हर, ER लावला की क्लेव्हरर, EST लावला की क्लेव्हरेस्ट. क्लेव्हर म्हणजे हुशार, क्लेव्हरर म्हणजे थोडा अजून हुशार, आणि क्लेव्हरेस्ट म्हणजे फारच हुशार. फ्युअर, फ्युएस्ट, थोडा, अजून थोडं कमी, खूपच कमी. ग्रेट, ग्रेटर, ग्रेटेस्ट. लॉंग, लॉंगर, लॉंगेस्ट. ओल्ड, ओल्डर किंवा एल्डर, ओल्डेस्ट, एल्डेस्ट. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये होमवर्क दिलेलं आहे, तुम्हाला असे 50 शब्द बनवायचे आहेत. आता दुसरा नियम पहा काय आहे. ज्या शब्दाच्या शेवटी ई हे अक्षर असते त्यांना फक्त R किंवा ST हे प्रत्यय लावले जातं.
फॉर एक्झाम्पल पहा, BRAV ब्रेव, ब्रेव म्हणजे शूर, त्याला काय लावलेलं फक्त आपण आर लावलाय. ब्रेवरर EST लावलाय कारण ऑलरेडी ई इज देअर, सो वी आर जस्ट युझिंग द वर्ड्स आर ऑर EST. ओके. ब्रेव, ब्रेवरर, ब्रेवरेस्ट. फाईन, फायनर, फायनेस्ट. नाईस, नायसर, नायसेस्ट. ओके. I have given you homework that you should make the 50 words of this type. त्याच्यानंतर शब्दाच्या शेवटी जर वाय असेल तर वायच्या ऐवजी काय चेंज होतं, आय बदलतो, आय होतो वायच्या ऐवजी, आणि ते वापरून नंतर ER किंवा EST लागतं. पहा, वायच्या ऐवजी आय होतो आणि त्याच्यानंतर ER किंवा EST हा प्रत्यय लागतो. पॉझिटिव्हमध्ये बिझी, BUSY बिझी, BUSIER बिझियर. आता काय लागणार, BUSIEST बिझिएस्ट. ओके. त्याच्यानंतर डर्टी, डर्टियर, डर्टिएस्ट. इझी, इझियर, इझिएस्ट. असे शब्द आहेत. तुम्हाला असे 50 शब्द बनवायचे आहेत. काही मोठ्या शब्दांच्या मागे मोर आणि मोस्ट हे शब्द लावले जातात. जेव्हा कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री बनवताना आपल्याला त्याचं मोठे मोठे शब्द असतात त्यावेळेस काय करायचं पहा, डिफिकल्ट, डिफिकल्टर नाही बोलायचं, डिफिकल्टेस्ट नाही बोलायचं, तर काय बोलायचं, डिफिकल्ट, मोर डिफिकल्ट, मोस्ट डिफिकल्ट, फेथफुल, मोर फेथफुल, मोस्ट फेथफुल, इम्पॉर्टंट, मोर इम्पॉर्टंट, मोस्ट इम्पॉर्टंट, युजफुल, मोर युजफुल, मोस्ट युजफुल. त्याच्यानंतर याचे 30 शब्द तुम्हाला बनवायचे आहेत. याचे 5वा नियम काय पहा, काही शब्द अगदी लहान असतात, एक अवयव असतो, जस्ट छोटेसे शब्द असतात, त्यांचे शेवटचे अक्षर डबल होते. दोनदा येते म्हणजे तो शब्द पुन्हा वापरला जातो. समजा टी आहे तर डबल टी होणार आणि मग ER किंवा EST हा प्रत्यय लागतो. आता पॉझिटिव्हमध्ये पहा, बिग, बिगर, बिगेस्ट, BIG बिग म्हणजे मोठा, BIGGER, BIGGEST. ओके. फॅट, फॅटर, फॅटेस्ट. हे एकाक्षरी शब्द आहेत, छोटे छोटे शब्द आहेत, त्यांना डबल टी केलं जातं. पहा, हॉट, हॉटर, हॉटेस्ट, सॅड, सॅडर, सॅडेस्ट. याचे होमवर्क किती करायचे तुम्हाला, जवळजवळ 30 शब्द शोधायचे त्याचे. आणि शेवटचा नियम आहे, काही शब्दांची रूपं ही अनियमित होतात. अनियमित म्हणजे कशी होतात की आपण जसं ER प्रत्यय लावून पाहिला, EST प्रत्यय लावून पाहिला, कुठे आपण मोर लावलं, कुठे आपण मोस्ट लावलं, असं होत नाही. तर काय असतं याला वेगळे अपवाद, बॅड, वर्स, वर्स्ट. ओके. काय शब्द बनतो, बॅड म्हणजे वाईट, वर्स म्हणजे त्यापेक्षा जास्त वाईट, आणि वर्स्ट म्हणजे एकदमच वाईट. गुड, बेटर, बेस्ट हे आपल्याला पाठ असतं. मेनी, मोर, मोस्ट. मच, मोर, मोस्ट. मच आणि मेनीचा फरक मी आधी सांगितलेला आहे तुम्हाला आधीच्या लेक्चरमध्ये. वेल, बेटर, बेस्ट. गुडचा अर्थ सुद्धा वेल होतो, वेल म्हणजे गुड, ऑल इज वेल. ओके. ऑल इज गुड, वेल, बेटर, बेस्ट. ओके. डू यू अंडरस्टँड दिस? नाव फाइंड आउट द 50 वर्ड्स ऑफ दिस टाईप. असे मी तुम्हाला 6 नियम सांगितलेले आहेत आणि 6 होमवर्कसुद्धा दिलेले आहेत. I will expect this homework within the 2 or 3 days. Thank you.